नमस्कार. ॲचिवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या ठिकाणी रिझल्टबद्दल, त्याचप्रमाणे ऑल इंडियाची काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग त्या ठिकाणी कधी स्टार्ट होईल, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघायची आहे. तर फर्स्ट आपण बघूया की एनटीएनं त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी परत पब्लिश केलेला आहे. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार जे काही अगोदर एनटीएनं दोन आन्सर जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले होते, परंतु सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर एकच आन्सर त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे आणि त्यामुळं बऱ्याच मुलांचं त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक मध्ये त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी नवीन त्या ठिकाणी स्कोर कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे, जे की तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये यूज होणार आहे. ओके. त्यानंतर रिझल्ट बघताना बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी अडचण येत आहे, कारण जे काही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट एनटीएची ती त्या ठिकाणी प्रॉपर वर्क करत नाही आहे. तरी मुलांना मी त्या ठिकाणी सांगू शकतो की तुम्ही काही टायमानंतर म्हणजे परत त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा आणि तुमचा जो काही रिझल्ट आहे तो त्या ठिकाणी डाउनलोड करा. त्यानंतर ऑल इंडिया कोटाची जी काही काउन्सिलिंग आहे ही येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये स्टार्ट होणार आहे आणि त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे ॲडमिशनसाठी लागणारे ते त्या ठिकाणी रेडी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटची काउन्सिलिंग कधीपर्यंत स्टार्ट होईल, तर महाराष्ट्र स्टेटची जी काही काउन्सिलिंग आहे ही बरेच मुलं त्या ठिकाणी असा प्रश्न विचारतात की सर ऑल इंडिया कोटाचं राऊंड झाल्यानंतर किंवा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर महाराष्ट्र स्टेटचे किंवा अदर स्टेटचे स्टार्ट होईल का. तर त्या मुलांना मी सांगू इच्छितो की ऑल इंडिया कोटाचा जो काही राऊंड फर्स्टची फिजिकल जॉईनिंग संपल्यानंतर किंवा ॲडमिशन प्रोसेस राऊंड 1ची संपल्यानंतर महाराष्ट्र स्टेटची सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश होते. मग ते MBBS BDची काउन्सिलिंग रिलेटेड असेल किंवा मग BMS BHMS किंवा आयुष कोर्सेससाठी असेल, तर ऑल इंडियाचा एक राऊंडचं फिजिकल जॉईनिंग संपल्यानंतर सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी जाहीर होत असते. परंतु रजिस्ट्रेशनचं तसं काही नाही आहे. होऊ शकतं की महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आणि ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन सोबतच चालू शकतात किंवा 4-5 दिवसाचा फरक पण असू शकतो. त्यामुळं ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन संपल्यानंतर महाराष्ट्र स्टेटचे स्टार्ट होतील असं काही नाही आहे. होऊ शकतं सोबत पण चालू होऊ शकतात. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आहे काउन्सिलिंगसाठी लागणारे ते सर्व प्रॉपर डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटची जी काउन्सिलिंग आहे ते त्या ठिकाणी लवकरच ऑल इंडियासोबतच किंवा रजिस्ट्रेशन जे आहे सोबतच त्या ठिकाणी चालू होऊ शकतात किंवा 4-5 दिवसाचा फरक पण असू शकतो. त्याच्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स तर रेडी ठेवायचेच आहे. आणि BMS काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS BMS BHMS BMS असेल, BPTS असेल किंवा अदर जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आहे हे सर्वांचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी सोबतच असतात. परंतु ऑल इंडिया लेवलला तसं काही नाही आहे. ऑल इंडियामध्ये फर्स्ट जे काही MBBS BDSची काउन्सिलिंग चालते आणि त्याच्यानंतर MBBS BDSचा एक राऊंड झाल्यानंतर जी काही AA CCCवर चालणारी जी काही आयुष प्रोसेस आहे आयुष कोर्सेससाठी ही MBBS BDSचा राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टार्ट होत असते आणि ऑल इंडियाचा आयुष कोर्सेसचा एक राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटचा BMS BHMSचा राऊंड त्या ठिकाणी पब्लिश होत असतो, सिलेक्शन लिस्ट टेस्ट असते. परंतु रजिस्ट्रेशन जे आहे हे त्या ठिकाणी सर्वांचे MBBS BDS BMS BHMSच्या सोबतच त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर